नवविधा भक्ती या विषयावर आपण चर्चा करत आहोत. नवविधा भक्ती 9 प्रकारच्या भक्त्या कोणकोणत्या असतात, त्यांची लक्षणं काय, त्या कशा ओळखायच्या, कशा करायच्या हे आपण आधी जाणून घेतलेले आहे. हा नवविधा भक्तीचा 21वा भाग आहे. यात आपण मागील 8 भागांमध्ये जो रामाचा भाऊ भरत आहे त्याने स्वतः केलेल्या 8 भक्तींविषयी आपण जाणून घेतलेले आहे. आता नवविधा भक्तीतील शेवटची भक्ती आत्मनिवेदन भक्ती ही भरताने कशी कशी केली होती याविषयीची गोष्ट आपण या भागात समजून घेऊया. आणि नवविधा भक्ती या विषयाबद्दल भरताच्या पूर्ण 9 प्रकारच्या भक्ती त्याने एकाच आयुष्यात श्रीरामावर प्रीती ठेवून भक्ती ठेवून कशी केली आणि त्यातून आपल्याला काय शिकता येईल हे आपण आज समजून घेऊया. ही आहे 21व्या भागातील नवविधा भक्तीच्या प्रकारातील भरताने केलेली 9वी भक्ती म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती. भगवंतांचे तत्व, रहस्य, प्रभाव आणि महिमा जाणून ममतेने आणि निरहंकारीपणाने सगळे काही भगवंताचेच आहे असे समजून तन, मन, धन, जन यासहित स्वतःला आणि संपूर्ण कर्मांना श्रद्धा आणि प्रेमाने भगवंतांना अर्पण करणे. आत्मनिवेदन भावरूप भक्ती ती हीच आहे आत्मनिवेदन भक्ती. आत्मसमर्पण भक्ती असंही म्हटलं तर काही हरकत नाही. भरतात आत्मनिवेदनाचा भावही कमी नव्हता, कारण तो स्वतःला भगवंतांना समर्पित असाच समजत होता. तुलसीकृत रामायणात भरत विलाप करत कैकेयीच्या समोर पित्याला उद्देशून म्हणतो की हे तात, आपण स्वर्गाला जातेवेळी मी आपणाला पाहू शकलो नाही आणि आपण मला रामाच्या स्वाधीनही केले नाही. असो, अशाच प्रकारे अध्यात्म रामायणाच्या अयोध्याकांडातील 7व्या अध्यायात 66व्या आणि 67व्या श्लोकात सांगितले आहे की भरत म्हणतोय त्याच्या वारलेल्या वडिलांकडे पाहून, वडिलांना उद्देशून असं म्हणतोय की तात, मला दुःख सागरात सोडून आपण कुठे गेलात? हाय मला महाराज, मला रामाला समर्पण केल्याशिवाय आपण कुठे गेलात? असो, भरताच्या पश्चाताप दग्ध बोलण्याने हे सिद्ध होते की तो स्वतःला श्रीरामाला समर्पित असाच समजत होता. तसेच त्यानंतर सुद्धा भरत हे राज्य आणि धन जे काही आहे ते श्री रघुनाथांचे, रामाचेच आहे, मी स्वतःसुद्धा त्यांचाच आहे, म्हणून हे सगळे त्यांना समर्पित करून मी त्यांची सेवा करीन असाच भाव हृदयात ठेवून याच भावनेने भरत चित्रकूटाला वनवासातून श्रीरामांना परत आणण्यासाठी गेला होता. तिथे श्रीरामचंद्रांना परतण्यासाठी खूप अनुनय, प्रार्थना, विनंती त्याने केली, पण श्रीरामांनी कुठल्याही प्रकारे आपण परत येण्यास तयार नाही, वचनबद्ध आहोत असे सांगितले. एवढेच नव्हे तर भरताला राज्य चालवण्याची सक्ती केली. महाराज रामचंद्रांची आज्ञा पालन करणे हाच तुझा श्रेष्ठ धर्म आहे असे गुरु वसिष्ठांनी भरताला सांगितले. तेव्हा भरताने भगवंतांच्या जागी भगवंताच्या चरणपादुका समजून चरणपादुकांनाच सगळे राज्य अर्पण केले. एवढेच नव्हे तर स्वतःलाही अर्पण केले. 14 वर्षांचा वनवासाचा काळ लोटल्यावर भगवान श्रीराम लक्ष्मण सीतेसहित अयोध्येला परतल्यानंतर ठेव म्हणून सांभाळलेले राज्य भगवंतांना भरताने वापस दिले, पुन्हा वापस सोपवले आणि स्वतःचे शरीरसुद्धा भगवंताच्या चरणी अर्पण केले. भरत भगवंतांना शरण जाण्यातच आपले कल्याण समजून त्यांच्या आज्ञेचे पालन करीत असे. राज्यातील कुठल्याही गोष्टींवर तर सोडाच, पण स्वतःच्या शरीरावर सुद्धा तो स्वतःचा अधिकार समजत नसे. तो केवळ भगवंतांना आपले सर्वस्व मानून त्यांच्यावर अवलंबून राही. रामायण वगैरे सर्व शास्त्रे याला प्रमाण आहेत, प्रूफ आहेत. या विषयाची काही खालील प्रमाणे उदाहरणे आहेत. भरत भारद्वाजास अध्यात्म रामायणाच्या अयोध्याकांडातील 8व्या अध्यायात 49, 50 आणि 51व्या श्लोकात भरत म्हणतो भरद्वाज मुनींना की स्वामी महाराज, श्रीरामचंद्र असताना मला राज्याचे काय प्रयोजन, काय कारण? मुनिश्रेष्ठ, हे भारद्वाज मुनी, मी तर सदा रामचंद्रांचा दास आहे, म्हणून हे मुनीनाथ, मी श्रीरामचंद्रांकडे जाऊन त्यांच्या चरणकमलांवर लोटांगण घालून नमस्कार करून सगळा राज्यभार त्यांच्यावर सोपवून लक्ष्मीपती श्रीरामांना अयोध्येला घेऊन येईन आणि अतितुच्छ दासाप्रमाणे त्यांची मी सेवा करीन असं भरत म्हणाला. असो, आत्मसमर्पणाचा हा भाव व्यक्त करताना भरत श्रीरामचंद्रांना म्हणाला की भरतरामाला म्हणतोय की प्रेमपूर्वक त्याने पुन्हा नमस्कार केला आणि आपले करकमल जोडून भरत श्रीरामाला म्हणाला की हे नाथ,
मला आपल्याबरोबर जाण्याचे भाग्य लाभले, तसेच या जगात जन्म घेण्याचे भाग्य लाभले. हे दयानिधान श्रीरामा, आता आपली जी आज्ञा होईल ती मी शिरसावंद्य मानून प्रमाण मानून त्याप्रमाणेच करीन. असो. नंदीग्रामात राहताना भरत त्याच्या मंत्र्यांना सांगत होता, जे वाल्मिकी रामायणातील अयोध्याकांडातील 115व्या अध्यायात आलेले आहे, 19व्या आणि 20व्या श्लोकात. ते असे की भरत त्याच्या मंत्र्यांना सांगतोय की श्रीरामचंद्र भेटताच त्यांच्या सेवेत हे राज्य समर्पण केल्यानंतर माझा भार हलका होईल आणि मग मी त्यांची आज्ञा पाळून त्यांची सेवा करीन. माझ्याजवळ ठेव म्हणून म्हणजे भेटवस्तू म्हणून असलेल्या या उत्तम पादुका, हे राज्य आणि ही अयोध्या श्रीरामांच्या चरणी मी समर्पित करून मी सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होऊन विशुद्ध होईन, असं भरत त्याच्या मंत्र्यांना म्हणतो. इथेही समर्पण भाव म्हणजेच आत्मनिवेदन हीच भक्ती दिसते. त्यानंतर श्रीरामचंद्र अयोध्येस परत आल्यानंतर भरताने काय केले ते वाल्मिकी रामायणातील युद्धकांडातील 127व्या अध्यायात श्लोक 54, 55 आणि 56 यामध्ये सांगितलं गेलेलं आहे. ते असं की नंतर धर्मात्मा भरताने स्वतःच्या हाताने त्या 2 पादुका घेऊन श्रीरामचंद्रांच्या पायात घातल्या. त्यावेळी भरताने हात जोडून श्रीरामचंद्रांना निवेदन केले की माझ्याजवळ ठेव म्हणून ठेवलेले हे तुमचे सगळे राज्य आज मी परत देत आहे. आज माझ्या जन्माचे सार्थक झाले आणि माझे मनोरथ इच्छा पूर्ण झाले. असो. अध्यात्म रामायणातही युद्धकांडातील 14व्या अध्यायात 93व्या आणि 94व्या श्लोकात जवळजवळ अशाच प्रकारचा प्रसंग वर्णलेला आहे. तिथे म्हटलं आहे की अध्यात्म रामायणात की त्यानंतर भरताने त्या अत्यंत प्रेमाने पूजन केलेल्या पादुका भक्तिभावाने श्रीरामचंद्रांच्या पायात वनवासातून परत आल्यानंतर घातल्या आणि भरत रामाला म्हणाला की हे प्रभो, मला ठेव म्हणून दिलेले आपले हे राज्य मी पुन्हा आपल्याला परत देतो. आज माझा जन्म कृतार्थ झाला आहे आणि माझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत. असो. महाभारतातही सांगितले आहे. वनपर्वातील 291व्या अध्यायातील 65व्या श्लोकात महाभारतात असं सांगितलंय की भरताने ठेव म्हणून ठेवलेले राज्य वनातून परत आल्यावर त्या श्रीरामचंद्रांना मोठ्या आनंदाने आणि अत्यंत सत्कारपूर्वक परत सोपवले. असो. वस्तुतः भरताने सगळे जीवनच मूर्तिमंत आत्मसमर्पण असे त्या भरताचे जीवन आहे. त्याचे सगळे कार्य श्रीरामांसाठीच असे. रामांची प्रीती आणि प्रसन्नता हेच त्याच्या जीवनाचे मुख्य आणि नित्य लक्ष होते. कारण भरतामध्ये नवविधा भक्तीशिवाय प्रेमलक्षणा भक्तीसुद्धा पूर्णपणे विद्यमान होती. म्हणजे नवविधा भक्तींव्यतिरिक्त आणि या 9 प्रकारच्या भक्तींमध्ये दिसत राहणारी अशी एक भक्ती आहे जी आहे प्रेमलक्षणा भक्ती. ती सुद्धा पूर्णपणे भरतात होती. ती भक्ती म्हणजे प्रेमाची जिती जागती मूर्तीच होती. म्हणून भरद्वाज मुनींनी म्हटले होते की हे भरता, माझे तर मत आहे की तू जणू देहधारी रामावरील प्रेमच आहे. म्हणजे रामावर प्रेम असेल कोणाचं तर ते प्रेम जर जिवंत स्वरूपात असेल, मनुष्याच्या रूपात जर दिसत असेल, ते कसं दिसत असेल तर भरता तूच ते मनुष्य रूपातील देहधारी रामावरील प्रेम स्वरूप आहेस. ते प्रेम म्हणजे तू आहेस. असो. इतके सगळे असूनही भरत स्वतःच्या ठिकाणी कुठलेच गुण पाहत नसे. तो स्वतःला विषयी म्हणजे संसारात अडकला गेलेला, कपटी म्हणजे कटकारस्थान रचणारा, कुटील म्हणजे वाईट विचारांचा स्वतःला मानत असे. वास्तविक सगळे काही सहजतेने समर्पित झाले आहे आणि असेच वाटते की काही केलेले मी केलेच नाही. भरत असाच होता. भरताच्या या विलक्षण आत्मनिवेदन भक्तीला म्हणजे समर्पण वृत्तीला आदर्श समजून चालणारा व्यक्ती धन्य होऊ शकतो. ही होती भरताने केलेली आत्मनिवेदन ही 9वी भक्ती. एकूण भरताच्या 9 भक्ती आणि त्याआधी 9 प्रकारच्या भक्ती काय असतात याविषयी आपण जाणून घेतलं. भरताने या सगळ्या 9 भक्ती आपल्या एकाच आयुष्यात रामाबद्दल आपली भक्ती 9 प्रकारे कशी व्यक्त केली वेळोवेळी हे आपण पाहिलेलं आहे आतापर्यंतच्या एकूण 21 भागांमध्ये. आणि पुढे शेवटचा 22वा भाग जो उपसंहाराचा आहे, म्हणजे यातून काय सार आपण शिकण्यासारखा, बोध घेण्यासारखा आहे या पूर्ण नवविधा भक्तीच्या विषय ग्रंथातून, ते आपण पुढील भागात पाहणार आहोत. गुड रीडिंग चॅनलच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत लिहायला विसरू नका.